हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज बरेच दिवसांनी आपण रेसिपी करत आहे। तर आजची रेसिपी जराशी वेगळी आहे पण मस्त आहे खायला। तर तुम्ही खाल्ली असेल सर्वांनी। तर आज आपण कापण्या कशा करायचे ते बघणार आहोत। तर ही रेसिपी जी आहे ती 1.5 ते 2 महिने टिकते आणि मुलांना काही खावंसं वाटत नाही। तर सारखं सारखं बिस्किट किंवा बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा आपण हे पौष्टिक अशा कापण्या घरामध्ये बनवून ठेवू शकतो आणि त्यांना खायला देऊ शकतो। किंवा आपण प्रवासात कुठे चाललोय 7-8 दिवस 10-12 दिवस तर तेव्हा पण आपण हे सोबत बनवून घेऊन जाऊ शकतो। चला तर वेळ न घालवता करायला घेऊया। चला तर फ्रेंड्स, कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे मी कापण्यासाठी पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ जे आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा हुरडा जो आहे तो त्याच्यामध्ये दळून टाकलेला आहे। तर हुरडा आपल्याला कधी असतो खायला डिसेंबर मध्ये, तर तेव्हाच आपण हुरडा भाजून दळून ठेवतो किंवा भाजून ठेवला तरी चांगला राहतो। म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हुरड्याचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी 1 किलो गूळ घेतलेला आणि आपल्याला जेवढं गोड प्रमाण करायचं तेवढं तुम्ही गूळ टाकू शकता। तर मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलं। तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 किलो गूळ टाकला आणि तो गरम पाण्यात उकळून घेतला। तर गूळ सगळा वितळलाय। हे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि इथे जे आहे तर इथे थोडीशी खसखस, बडीशेप आणि वेलची ती बारीक करून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा लागेल। तर इथे मी बेकिंग सोडा पण घेतलाय। तर इथे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकू आपण। नंतर आता हे गुळाचं जे पाणी, त्या पाण्याने थोडंसं पाणी टाकत टाकत मळून घ्यायचंय। तर सगळ्यात अगोदर आपण तूप टाकू आणि तूप सगळीकडे मिक्स करून घेऊ। नंतर हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे वाटण ते टाकू याच्यामध्ये। आता हे चांगलं मळून घेऊ। तर अगोदर हे गुळाच्या पाण्याने मळून घ्यायचं, म्हणजे जेवढं पाणी लागेल तेवढं टाकत टाकत मळून घ्या आणि नंतर लागलंच तर दुधामध्ये मळायचं हे कापण्याचं पीठ। तर अशा प्रकारे आपण हे पीठ चांगलं मळून घेऊ। तर इथे बघा अशा प्रकारे मी कापण्याचा गोळा मळून घेतलाय। तर आपण झाकून ठेवू, आपण साधारण 2 तास वगैरे झाकून ठेवा। नाही झाकलं तर हे वरचं जे आवरण आहे ते कडक होतं आणि मस्त खमंग गोड वास येतोय कापण्याच्या पिठाचा। तर इथे मी कॅरी बॅगने झाकून ठेवत आहे। तर फ्रेंड्स, इथं आपलं कापण्याचं पीठ चांगलं भिजलंय। तर इथं मी चुलीवर तेल तापायला ठेवलेलं आहे, पण इथं पावसाचं वातावरण दिसतंय, थोडासा ठिपका पडते म्हणून मी इथं ताट झाकलेलं आहे तेलावर। तर आपण आता कापण्या करायला घेऊया। तर इथं चपातीला आपण जसा हुंडा घेतो तसा हुंडा करून घेऊ आणि चपाती सारखी लाटी लाटून घेऊ आपण। तर आता इथं कटरच्या साहाय्याने आपण कापण्याचे काप करूया। तर आपण जसं शंकरपाळीचे काप करतो तसेच काप करायचे, पण थोडेसे मोठे करायचे कापण्याचे काप आणि कापण्या थोड्याशा पातळ लाटून घ्यायच्या। हे बघा आता इथं तेल चांगलं तापलेलं आहे। तर आता कढईमध्ये आपण कापण्या टाकूया। तर इथं तेल चांगलं तापले आपलं, त्याच्यामुळे कापण्या थोड्याशा लालसर तळून घ्यायच्या।
तर इथं कापण्या आपल्या छानपैकी तळून झालेल्या आहेत. तर इथं मी टोपलं घेतलंय आणि टोपल्यात एक पेपर टाकलेला आहे. तर जे तेल आहे ते पेपरवरती चांगलं निघतं. तर इथे मी पेपरवरती कापण्या टाकत आहे. तर अशा प्रकारे आपण कापण्या सगळ्या लाटून घेऊ आणि तळून घेऊ. तर इथं कापण्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत. त्या बघा टोपलं भरलंय. इथं ऋतुजा बनवते, आता तळतीये शेवटचा घाणा. तरी माझी छोटी बहीण आहे, चुलत बहीण. चला तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या खमंग चविष्ट आणि हेल्दी पौष्टिक अशा कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.